नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. सकाळी 8 वाजता लाईट येते ना, तर आता मी भरणं करायला आलेली आहे कडवाळाचं आणि त्याचबरोबर गोट तोडायला. मग दोन्ही काम होतील सकाळ सकाळ. आणि आज ना लवकर उठून लवकर सकाळचं आवरलं होतं. पियूस ते शाळेत गेले होते आणि स्वयंपाक झाला होता, तर शेतामध्ये आले होते 7:30 वाजता आणि 8 वाजता लाईट आली. तर लाईट येऊस्तोवर ना एवढ्या एक गोणी ना तोडून झालेली होती आणि अर्धा वापा राहिलेला होता, म्हणजे मग पाणी पण देता येईल. तर आम्ही दोघं पण आलो होतो, पण आता हे घरी गेलेले गायांना पाणी पाजायला. आणि मग आता अर्धा वापा राहिलेला आहे. एक पिठ्यामध्ये लसूण होता, काढून न्यायला. आणि आता एवढं असं गोट राहिलेलं तोडायचं. आता सकट तोडून येते, हिरवं वाळलेलं सगळं असं. ह्या वर्षी ना कांद्याला बाजार नव्हतं, त्यामुळे ना भरपूर असं गोट लावले होते सगळ्यांनी. पण गोट ना रोगाटामुळे ना एवढं भरगतच नाही असं, ते असं पोकळच आहे, त्याच्यामध्ये अजिबात बी नाही आहे रोगाटावाने. तर आता मी ते गोट तोडून घेते. तो गोठात ना गवत खूप झालेलं आहे, कारण की गोट 2 वेळा खुरपलेलं होतं. पण नंतर ना गोट मुंड्या यायला लागले ना, मग त्यामध्ये घुसता येत नाही गवत काढायला. नाही तर लगेच त्याच्या मुळ्या ढिल्या असतात ना, मग गोटच कांदा असा गळून पडतो, मग काही उपयोग होत नाही, लगेच उपटून येतं. हे बघा असं. तसं चला मी गोटच तोडून घेते सगळं. आणि इथं ना माझ्या सगळं गोट तोडून झालेलं होतं. तर 2 गोण्या भरलेल्या होत्या. आणि आता ना कडवाळ्याला पाणी बघा म्हणलं वापा भरला का काय, आणि मग घरी जायचं होतं. तर इथं बघा उंच असं कडवाळ झालेलं आहे ना, त्यामुळे ना पाणी असं दिसत नाही भरलेलं आहे का नाही. आणि सकाळ सकाळ ना काम पटकन उरकतं. ऊन नसल्यामुळं ना जे काम 4 तासाचं आहे ते 2 तासातच होत असतं. मला एवढं गोट खोडायला ना कंप्लीट 2 तास गेले. 7:30 ते आता 9:30 वाजलेले होते. तर एवढं 12 द्यायचं होतं आणि आता घरी जायचं होतं. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.